नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आपण बघू शकता 5 HP शक्ती कंपनीचे सोलार. आणि काही दिवसापूर्वीच ह्या सोलारचा एक रिव्ह्यू व्हिडिओ मी बनवलेला होता. आणि बघू शकता आज मी इथे आलेलो आहे. तर सोलार प्लेट्स जे आहे ते 2 प्लेट्स आणि 2 पोलवरती 4 प्लेट्स असे क्रॉस झालेले आहेत. बघू शकता 2 नंबरच्या पोलवरती प्लेट जे आहे एकदम फ्लॅट पोझिशनमध्ये आलेले आहेत, एकदम असे आडवे झालेले आहेत. आणि हे बघू शकता एकदम जमिनीलगत खाली वाकलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने फिटिंग केलेली होती. आणि हा बदल जे आहे ते वानेरामुळे झालेला आहे. साईडला झाड आहे आणि झाडावरून डायरेक्ट वानेर जे आहे ते सोलार प्लेट्सवर उडी मारून पुन्हा ह्या प्लेट्सवर उडी मारून बऱ्यापैकी प्लेट्सला वाकडी केलेली आहे. तर नुकसान तर काही झालेलं नाही. मेन पोल पासून एक वरी आडवा पाईप दिलेला आहे ज्याला नट बोल्ट आहेत. आणि त्या नट बोल्ट जरा लूज करून पुन्हा आपण ह्याला सरळ करून घेऊ शकतो. बघू शकता ह्या पोलवरती सुद्धा सेंटरला बघू शकता नट जे आहेत दिलेले आहेत ते लूज करून आपण पुन्हा प्लेट्सला सरळ करून घेऊ शकतो. तर सोलार प्लेट्सला वानेरापासून काही नुकसान होणार नाही ह्याच्यासाठी काही पर्याय आपल्याला करता येतील का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक नंबरचा पर्याय म्हणजे झाडाच्या जवळ सोलार इन्स्टॉल करू नये. कमीत कमी झाड फळाचे तरी असू नये. जसं की आंब्याचे झाड आहे आणि आंबे चिकू खाण्यासाठी वानेरे येतात आणि ते सोलारवर उड्या मारल्याने सोलारचे नुकसान होऊ शकते. आता उडी मारून सुद्धा प्लेट्स फुटले नाहीत ही चांगली गोष्ट आहे. नाहीतर काही बऱ्याच ठिकाणी प्लेट्स सुद्धा फुटलेले आहेत वानेराच्या ओझ्याने. प्लेट्सवर बघू शकता वनं सुद्धा भरपूर उठलेली आहेत. तर सोलार प्लेटला वानेरापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाय आपल्याकडे आहेत का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.